नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करत आहे। आज आपण करूया उपवासाची अजून एक नवीन रेसिपी, उपवासाचे मोमोज। चला तर मग करूया तिकडे। मोमोजसाठी वरच्या पारीसाठी आपण इथे साबुदाण्याचं पीठ घेतलेले आहे। साबुदाणे 2 वाट्या साबुदाणे घेऊन मी ते छान भाजून घेतले होते आणि मिक्सरला बारीक करून चाळून घेतलेलं पीठ आहे हे। आणि ह्याच्यात मी मीठ घालून हे पीठ कोमट पाण्यामध्ये मळून घेणार आहे। आणि आतल्या स्टफिंगसाठी मी 3 केळी घेतली आहेत, 1 गाजर, 2 बटाटी, आणखीन 1 वाटी पनीर क्रश करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा घालणार आहे, मीठ, जिरे पावडर आणि आमचूर पावडर घालणार आहे। आणि असं करून मी ह्याची स्टफिंग मळून घेणार आहे। तर आता मी पीठ मळून घेते। स्टफिंगसाठी इकडे मी गाजर, कच्चा केळा आणि बटाटा किसून घेतलेला आहे, पनीरही क्रश करून घेतलं आहे। ह्याच्यामध्ये मी मिरची आणि कोथिंबीरचा ठेचा मिक्स करते। इकडे थोडी मोठी मिरची राहिली ती मी बाजूला करते, कोथिंबीरचे देठ वगैरे, बाकी सगळं मी इथे मिक्स करून घेते। आणि ह्याच्याच बरोबर मी आमचूर पावडर घातलेली आहे, जिरे पावडर 1 चमचा घातलेली आहे आणि मीठ। भाज्या उकडताना मी मीठ घातलं होतं म्हणून मी इथे अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे। नंतर थोडं टेस्ट करून आपण मीठ ॲडजस्ट करू शकतो। हे मी असं मिक्स करून घेते स्टफिंगसाठी। इथे आपलं साबुदाण्याचं पीठही मळून झालेलं आहे। आता मी मोमोज करायला सुरुवात करते। इथे मी एक रोल घेतलाय आणि तो सुक्या पिठामध्ये घोळवून घेतलाय। आणि आपल्या करंजी सारख्या एक प्रकारे करंजी प्रकारच हे भरून घ्यायचं आहे। यात मी सारण भरून घेते असं। अशा प्रकारे हा शेपमध्ये ही करून घ्यायची। थोडासा ओला हातही आपण घेऊ शकतो। अशा प्रकारे मी ऑलरेडी एक केलेली आहे, अजून एक करते आणि अजून 2-3 करून मी ते वाफवून घेणार आहे। अशा प्रकारे हे 5 मोमोज मी तयार केलेले आहेत। आता ते मी उकडत ठेवते। 10 मिनिटं हे आपण उकडून घेऊया। इथे पाणी मी आधीच उकळत ठेवलेलं आहे, गरम करत ठेवलेलं आहे। त्याच्यावरती मी आता हे ठेवते आणि एक झाकण ठेवते आणि ह्याला आपण 10 मिनिटं उकडून घेऊया। इथे मी अजून काही मोमोज तुम्हाला भरून दाखवते। हे सारण भरून घेऊया आपण आणि थोडं मी पाणी लावून घेते काठांना, म्हणजे ते व्यवस्थित चिटकेल। आणि हे बघा इथे असं मग एक ही पारी जवळ घेऊन मग दुसरी जवळ घेऊन असं एक एक करून आणि असं जवळ घेत एक ही जवळ एक ही अशा प्रकारे करत ही पारी आपण अशी पॅक करून घेऊया। सगळं सारखं करून घेते। इथून हे उचलायला सुरुवात केली मी, मग ही असं करंजी सारखं साधारण
शेप देत देत आपण ते पॅक करायला घ्यायची. हे झाले तयार. झाले आपले मोमोज. आता उकडून घे. हे बघा आपले उपवासाचे मोमोज तयार आहेत. या ठिकाणी मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं 10 मिनटं आपण हे वाफत ठेवायचं, तर 10 मिनटं हा जास्त ओव्हर टाईम होऊन जातो. हे 5 ते 6 मिनटंच वाफवा, कारण पहिली बॅच मी 10 मिनटं वाफवली तर ती थोडीशी स्टिकी झालेली आहे आणि ही मी 6-7 मिनटातच मी बंद केला गॅस आणि मग बंद करूनच ठेवलं आणि त्यानंतर 5 मिनटांनी काढल्यानंतर हे खूप अगदी व्यवस्थित अलगद असे बाहेर पडले. बघा छान उपवासाचे मोमोज तयार आहेत. यात चला तर मग या खायला. चलो बाय.